मी बोलल्यामुळे तुमचा किती खर्च वाढतो आहे. 50-50 कोटी रुपये दिले, परत 25-25 कोटी रुपये द्यायचे आहेत. त्याच्या आधी 1000-2000 कोटी दिले माझ्यामुळे. बरं का, माझ्यामुळे तुमचा खिस्सा फाटतो आहे. ही चांगली गोष्ट आहे ना. संजय दिना पाटलांनी काल दिलगिरी व्यक्त केली. मात्र मला दिलगिरी व्यक्त करत असताना सुद्धा त्यांनी पत्रकारांनी जे काही प्रश्न मला विचारले त्याच्यामुळे मी हे सगळं बोललो असं ते म्हणाले. नाही, मला माहीत नाही. आमच्यासाठी तो विषय संपला आहे. बघा, तो संत महात्म्यांचा पक्ष आहे. तो जो पक्ष आहे एकनाथ शिंदे गटाचा, हे सगळे संत महात्मे वगैरे आहेत. ते राम मंदिर वगैरे याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. त्याच्यामुळे 2000 कोटीची चोरी तिकडे झाली. बरोबर आहे, हे सगळे त्यातलेच ना. त्या 2000 कोटीतले काही पैसे खासदारांना विकत घेण्यासाठी आले का? दानपत्रातले, दानपेटीतले. आता याचा तपास करावा लागेल. मग 2000 कोटी गेले कुठे? सोडून द्या आता. हे संत महात्मे यांच्याकडे पुष्पक विमानं आहेत. मग पुष्पक विमानात खासदारांना बसवून ते वैकुंठाला घेऊन जातात. तुम्ही ते फोटो पहा. एक खासदार असे आहेत त्याच्यामध्ये त्या विमानात बसलेले की ते खासदार कधी कोणाच्या घरी पाणी पित नाहीत. एक खासदार स्वतःला वारकरी संप्रदायाचे फार मोठे पाईक, ते कोणाच्या घरी गेले तरी साधं पाणी पित नाही. कारण त्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज शिजत असावं, ते हॉटेलमध्ये पाणी पित नाहीत. पण त्या दिवशी त्या विमानामध्ये त्यांच्या टेबलावरती ग्लासात रंगीत पाणी होतं. तुम्ही पहा, रहस्यमय रंगीत पाणी आहे. आणि ते आहे की नाही तुम्ही पहा. त्याला तुमच्या भाषेत काय म्हणतात? काय वेगळं नाव आहे. हां, ते रंगीत पाणी आहे. आता मी त्या पाण्यावर संशय घेत नाही रंगीत पाण्यावरती. पण त्या चार्टर फ्लाईटमध्ये व्हेज नॉनव्हेज सगळं एकत्रच असतं. म्हणजे 50 कोटी माणसाचे जीवन कसं बदलतं. एखाद्या वारकरी संप्रदायातल्या या मानणाऱ्या या खासदाराचं. म्हणजे मी अनेक वर्ष बघतोय, तो कोणाच्या घरी माणूस पाणी पित नाही. पार्टीच्या कार्यालयात आला तरी पाणी पित नाही. कदाचित त्याला नॉनव्हेजचा हात लागला असेल. पण त्या विमानामध्ये तुम्ही पहा, असे मस्त तरंगत बसलेले आहेत. समोर ग्लास आहे, ग्लासामध्ये रंगीत पाणी आहे. कोकोकोला असेल, पण ते एकदा कोकोकोलाही प्यायला नकार देत होते. हे चालत नाही आमच्या पंथामध्ये. पण 50 कोटीनं किती माणसाचे जीवन बदलतं हे मला त्या दिवशी दिसलं. दानपेटीतल्या पैशांचा वापर खासदार फोडण्यासाठी केला जातो असं मी म्हणतो. नाही, हे पैसे आले कुठे, गेले कुठे? मग 2000 कोटीपेक्षा जास्त पैशाचा पहार श्रीराम मंदिराच्या दानपेटीत आणि देणगीतून झाला. मग हे पैसे गेले कुठे? हे पैसे राजकारणामध्ये 100% आलेले आहेत. निवडणुकात आलेले आहेत. आमदार खासदार फोडण्यासाठी 2000 कोटी हा प्राथमिक आकडा आहे. हा आकडा जास्त असू शकतो असं SITचं म्हणणं आहे. जी SIT स्थापन झाली आहे त्या SITचं म्हणणं आहे. आता दानपेटी चोरल्या याला सुद्धा ऑपरेशन टायगर नाव द्या. दानपेटी चोरीचा जो काय प्रसंग घडलेला आहे, काही कोटी हजारो कोटीचा, त्याला आपण शिंदे गटाने सांगायचं हे आमचंच ऑपरेशन आहे, आम्हीच चोरल्या पेट्या. तुम्ही म्हणता की मला रिसिप्ट मिळाली नाही 1 किलोचं तुम्ही चांदीची. हो, नाही, आम्हाला रिसीट मिळाली नाही. आम्ही 1 कोटी रुपये चेकद्वारे दिले. आम्ही पहिले आहोत. उद्धव ठाकरे आणि शिवसेना जेव्हा ट्रस्टची स्थापना झाली तेव्हा अयोध्येत आम्ही होतो. त्या क्षणी आमच्याकडून 1 कोटी रुपयाचा चेक हा श्रीराम मंदिर ट्रस्टसाठी गेला. आणि त्याच वेळेला आमच्याकडून 25 किलोपेक्षा जास्त चांदीची वीट, ही पहिली वीट आम्ही त्यांना दिली. जास्त त्या विटीची जी रिसीट नाही. आणि सगळ्यात जास्त चोऱ्या तिकडे चांदीच्या विटांच्या किंवा चांदीच्या ज्वेलरीच्या झालेल्या आहेत. चंपतराय यांना पाठीशी घातलं जातं. चंपतराय आणि तिकडलं भाजपचे सगळे पदाधिकारी यांनी अयोध्येतल्या जमिनी विकत घेतल्या स्वस्त्यात आणि त्या ट्रस्टला दामदुपटीनं विकल्या. तुम्ही म्हणालात उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा उल्लेख केला की आज ते फुटीर खासदारांच्या मतदारसंघात आहे उद्यापासून. पण एकनाथ शिंदेचं असं म्हणणं आहे की आता जे दौरा करतायत खूप उशीर झालेला आहे. खरं तर उद्धव ठाकरेंनी याआधीच दौरा करायला पाहिजे होता.
या सगळ्या खासदारांचा मुद्दाच हा होता की उद्धव एकनाथ ठाकरे- शिंदेने एक करावं हे सगळं बोलण्यापेक्षा स्वतःचा पक्ष स्थापन करावा, स्वतःचा. आणि या सगळ्या गोष्टी निवडणूक लढून झाल्यावर जो निकाल येईल त्यानंतर बोलाव्या. काय तुम्ही यांचं मनावर घेताय शिंदे शिंदे शिंदे. त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा, एकनाथ शिंदे यांच्या नावानं स्थापन करावा, आपल्या मुलाच्या नावानं स्थापन करावा ना, काही करावा त्याने पक्ष. आमचा पक्ष चोरताय, आमचं चिन्ह चोरताय अमित शहाच्या मदतीनं, आणि त्या चोऱ्या माऱ्या करून तुम्ही आम्हाला ज्ञान देताय. आता परत मी काय बोललो त्या चोरांना ते म्हणणार संजय राऊत बोलतात. का नाही बोलायचं मला सांगा जरा. तुम्ही एक तुमचा पक्ष स्थापन करून बघा, चालवून बघा स्वतःचा पक्ष. अमित शहाच्या जीवावर चालवू नका. मी काय म्हणतोय, अमित शहाच्या जीवावर पक्ष चालवू नका, तुमचा स्वतःचा पक्ष चालवा. तुम्ही त्या पक्षाचे प्रमुख व्हा आणि मग सांगा जे आम्हाला तुम्ही जे ज्ञान देताय ना फुकटचं, ते मग द्या. चोऱ्या माऱ्या करून लोकांचे पक्ष घ्यायचे ताब्यात, दरोडे टाकायचे, लुटमार करायचे, पैसे वाटून खासदारांना विकत घ्यायचे आम्ही आणलेले. ज्या दिवशी हातात सत्ता नसेल त्यांच्या आणि ते गेलेले असतील तेव्हा ते त्याने विचार करावा आपली काय अवस्था. त्यांनी तो विचार करावा आणि त्यांची सत्ता जाणार आहे हे पण लक्षात ठेवा. सर, शेवटचा प्रश्न. खरं तर काल एकनाथ शिंदेच्या महिला आघाडीच्या होत्या शिवसेनेच्या मुंबई पोलिसांना निवेदन देण्यात आलं की तुम्ही जे विधान करताय त्यावर कायदेशीर मी काय विधान केलं त्यांनी सांगायला पाहिजे ना. मी गद्दारांना गद्दार म्हटलं, पुढे काय. दुसरा पर्याय शब्द असेल ते मला द्या असं मी त्यांना सांगितलेलं आहे. मी मराठी भाषेचा अभ्यासक आहे. मी 40 वर्ष सामनाचा संपादक आहे. त्याच्या आधीसुद्धा मी अनेक मोठ्या वृत्तपत्रात काम केलं आहे. मराठी भाषेतले सगळे शब्दकोश, शब्दरत्नाकर माझ्याकडे आहे. त्याची मी पारायणं केलेली आहे. गद्दार आणि बेईमान याला पर्यायी शब्द मला एकच आढळला, तो म्हणजे एकनाथ शिंदे मराठी भाषेत. दुसरा कुठला असेल तर मला त्याने सांगावं. जो खासदार छोड़ के गए हैं, उद्धव ठाकरे उन क्षेत्र में दौरा करने वाले हैं. ऑपरेशन टाइगर हुआ, अब ये कह रहे हैं कि जो एमएलएज हैं उनसे भी टच में है. देखो, लेकिन जब ये ऑपरेशन आप होने टाइगर के को- बाद आप ये टाइगर को ऑपरेशन बदनाम मत डैमेज करो. है उद्धव ठाकरे की तरफ से. ये टाइगर को बदनाम मत करो. एक तो मान लिया ना, हम सब लोग आज भी टाइगर है. अगर हम टाइगर है तो जो आपके साथ चले गए वो कौन है? हाँ, लोमड़ी है. आप लोग लोमड़ी है, हम टाइगर है. टाइगर का कोई ऑपरेशन नहीं.